नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे कापसाचं फरदड घ्यावं का नाही। त्याबद्दल हा व्हिडिओ शॉर्ट बनवला आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, इथून पुढे 2-3 फवारण्या करायची तयारी असेल तरच कापसाचं फरदड घ्यावं आणि दुसरा उपाय जर असेल तर दुसरं पीक घेऊ शकता। परत दुसरी गोष्ट, कापसाचं जर फरदड घ्यायचं असेल तर त्याला फुलंपाते लागतील, पण त्याचे बोंड होण्यासाठी जमिनीत अन्नद्रव्य पाहिजे। त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आपल्याला किमान 20-20-013 किंवा 24-24-08 अधिक बिग बी किंवा मग एकटं NPK बूस्ट DX अर्धा किलो प्रति एकर याची आळवणी करावं लागेल किंवा खत द्यावं लागेल, तरच त्याला लागलेले पात्याचे फुलाचे बोंड होतील आणि बोंड पोचतील। तिसरी गोष्ट, जर आपण नवीन पानं फुलं आले असतील तर त्याला जिब्रेलिक ॲसिड 100 लिटर पाण्यात 3 ग्रॅम आणि सोबत एखादं कीटकनाशक अळीनाशक असा फवारा द्यावा लागेल। या पद्धतीने आपली तयारी असेल तर आपण कापसाचं फरदड घेऊ शकता। जर दुसऱ्या पिकाचा पर्याय असेल तर दुसरं पीक घ्या, नाही तर पुढे 2-3 फवारणी करून आणि खत देऊन थोडासा खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्ही कापसाचं फरदड घेऊ शकता। पानाचा आकार वाढण्यासाठी एकदा पानं बारीक असताना जिब्रेलिक ॲसिड 100 लिटरमध्ये 3 ग्रॅम आणि एकदा बोंड लागल्यानंतर जिब्रेलिक ॲसिड 100 लिटरमध्ये 3 ग्रॅम सोबत सरेंडर, पांडा सुपर किंवा इमान अशी आलटून पलटून औषधं घेऊ शकता। धन्यवाद।